हाय, माझं नाव आहे मानसी आणि सध्या मी जर्मनीमध्ये राहते आहे. तर तुम्हाला असं कधी प्रश्न पडलाय का की एखादी गोष्ट फक्त माझ्यासोबतच का होतीये, मीच का? असं क्वेश्चन जेव्हा जर तुम्हाला पडलं असेल ना, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. विचार करायचा की ठीक आहे, माझ्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे ती हँडल करण्याची आणि त्यामुळे माझ्याकडे तो प्रॉब्लेम आलेला आहे. आणि आता ऑलवेज असंच काहीतरी विचार करत स्वतःला एक पाऊल पुढे, अजून एक पाऊल पुढे असं करत नेहमी एक पाऊल पुढे जायचं आणि ते संकट जास्त त्याला ताकद दिली तरच ते संकट मोठं असतं. आणि जर आपणच त्याची शक्ती कमी केली तर ते संकट आपल्यासमोर क्षुल्लक असतं. कोणतेही प्रॉब्लेम हे फक्त आणि फक्त ज्याच्यामध्ये ताकद असते ते संकट झेलण्याची त्यालाच येतात. येड्यागबाळ्याच्या वाटेला संकट सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला संकट येतं तर तुम्ही स्ट्रॉंग आहात आणि प्रत्येक गोष्टीतून पळ काढण्यापेक्षा सोल्युशन शोधायचं. प्रत्येक वेळेला विचारायचं की अजून पुढे काय होऊ शकतं, अजून काय छान होऊ शकतं. याच्यामध्ये काहीतरी देवाचा काही संकेत असेल की पुढे काहीतरी चांगलं वाढून ठेवलं असेल, असा विचार करून एक पाऊल पुढे टाकत राहा. तुम्ही मला नंतर थँक्यू म्हणाल. लक्षात ठेवा, कमेंट करा जर तुम्ही पण कधी असं फील केलं असेल की हे फक्त माझ्यासोबतच का होतंय. तर नक्की कमेंट करून सांगा, तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. आणि आता जर कोणी संकटात असेल तर त्याला हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की देव तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त संकट देईल? शक्य नाही आहे ते. त्याच्यामुळे जर तुम्हाला संकट येत असतील वारंवार तर नेहमी असा विचार करा की तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे आणि तुमचं एक नवीन पोटेन्शियल अनलॉक होणार आहे. जेव्हा कोळशाच्या खाणीतलाही हिरा निघतो, पण तो तेव्हाच निघतो जेव्हा त्याच्यावरती खूप जास्त प्रेशर असेल.